हिंदी सक्तीविरोधात मुंबईतील अंधेरीमध्ये मनसेनं आंदोलन केलंय। हिंदी सक्तीविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झालंय। सरकार विरोधात या दरम्यान घोषणाबाजी करण्यात आली। अंधेरीतील मनसे आंदोलकांची मात्र पोलिसांकडून धरपकड त्या ठिकाणी झालेली आहे। हिंदी भाषा सक्तीविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झालेली आहे। अंधेरीमध्ये मनसे आंदोलकांनी या ठिकाणी आक्रमक भूमिका घेतली। सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केलेली आहे। यावेळी येत्या पहिलीपासून हिंदी सक्ती केल्याच्या नंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली। आम्ही शांतपणे आंदोलन करत होतो, पण हे दबाव महाराष्ट्र नवनिर्माण सेना सन्माननीय राजसाहेबांनी जे मराठी भाषेचा मुद्दा उचललाय त्याला कुठेतरी दाबण्याचा प्रयत्न आहे या सरकारद्वारा, त्याचा जाहीर निषेध करतोय। आज पूर्ण महाराष्ट्रात जेवढे हिंदी भाषिक राज्य आहे त्याच्यापेक्षा जास्त महाराष्ट्रात हिंदी बोलतात लोक, शाळेमध्ये पण शिकवतात। तर हे सक्ती का? माझं म्हणणं आहे आंध्र प्रदेश, तमिळनाडू जिथं हिंदी भाषेला उभं ठेवत नाही तुम्ही तिथं ही सक्ती का लादत नाही? महाराष्ट्रामध्ये का? हे फक्त आणि फक्त मराठी भाषेला कुठंतरी संपवायचा प्रयत्न चालू आहे, जे महाराष्ट्र नवनिर्माण सेना सन्माननीय राजसाहेब ठाकरे आणि त्यांचा कार्यकर्ता सहन करणार नाही। आंदोलनासंदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी श्रेयस सावंत आपल्यासोबत जोडले। श्रेयसकडे मी जाणार आहे। श्रेयस, आपण पाहतोय तू सध्या अंधेरीच्या असलफा मेट्रो स्टेशनच्या खाली आहेस। त्या ठिकाणी आंदोलन झालंय। आंदोलकांची आणि पोलिसांची धरपकड सुद्धा पाहायला मिळाली। काय सध्या घडतंय असलफा मेट्रो स्टेशनच्या खाली? खरं तर आत्ता हे आंदोलन आहे ते संपलेलं आहे, मात्र असलफा मेट्रोच्या खाली आपण आहोत आणि आतून बघू शकतो तर पोलिसांचे मोठा फौजफाटा अजूनही इकडे तैनात करण्यात आला आहे। मनसेचं हे आंदोलन खऱ्या अर्थानं आपण बघू शकतो तर महाराष्ट्र संस्कृती दाखवण्याचा प्रयत्न होतं, मात्र या संस्कृती दाखवण्याच्या मध्ये पोलिसांनी खऱ्या अर्थानं जी धरपकड आपल्याला पाहायला मिळाली, कारण ती धरपकड आपल्याला पाहता येते। एकंदर पाहिलं गेलं तर वारकरी संप्रदाय असो किंवा अनेक गोष्टी असतो, या सगळ्या गोष्टींचं एक चित्र दाखवण्याचा प्रयत्न केलेलं। काल मनसे अध्यक्षांनी आपल्या बैठकीत, नेते मंडळीच्या बैठकीत मराठी भाषा किती जास्त दिसू पाहिजे अशा गोष्टी कुठे ना कुठे दाखवण्याचा प्रयत्न केला आणि त्याचंच आंदोलन होतं। मात्र ते आंदोलन करत असताना पोलिसांनी महेंद्र भानुशाली जे मनसे नेते आहेत त्यांना पकडलं। त्यासोबतच महेंद्र भानुशालीने GR सुद्धा फाडण्यात आलाय, त्यामुळे कुठे ना कुठे हा विरोध दर्शवण्यात आलाय। एकंदर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हीच आहे की या सगळ्या गोष्टीकडे पाहता येताना मनसेने आपला विरोध मात्र मोठ्या प्रमाणावर दर्शवला आणि तो विरोध यासाठी दर्शवला आहे कारण हिंदी भाषा ही पहिलीपासून का अनिवार्य केली जावी, का सक्तीची केली हा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे। काल सुद्धा GR जाळण्यात आला, तर आज खऱ्या अर्थानं गोंदवली किंवा त्या अंधेरी परिसरात आणि असलफा परिसरात खऱ्या अर्थानं या सगळ्या गोष्टी पाहण्यात आलं। आता खऱ्या अर्थानं मनसेचं पुढचं पाऊल काय असेल त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे। मात्र आक्रमक पवित्रा मनसेने घेतला आणि मनसे नेत्यांमध्ये आणि पदाधिकाऱ्यांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी कारण हे आंदोलन सुरू झालेलं आहे। नक्कीच श्रेयस, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी।